नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांचाच या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद येतोय. आपल्या सगळ्यांनाच कलाकार किंवा अभिनय क्षेत्राबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. म्हणजे पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात आणि ज्येष्ठ कलाकार म्हटले तर त्यांच्याकडे अनुभवाचा खजिनाच असतो, म्हणजे एक पोतडीच असते. आणि हे सगळे अनुभव ऐकण्यात खूप मजा असते आणि खूप काही शिकायला पण मिळतं. आणि आज आपल्यासोबत अशीच एक खास व्यक्ती आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांचा वावर आहे. रसिका असे अनेक कलाकार असतात की त्यांची भूमिका ही आपल्या मनाला भिडते. म्हणजे आपल्याच घरातलं कोणीतरी आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि आजची व्यक्ती सुद्धा तशीच आहे. म्हणजे या गोजीरवाण्या घरात असं म्हणत त्यांनी आपल्या सगळ्या रसिकांच्या मनात एक वेगळं घर केलंय, एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अर्थात मी कोणाबद्दल बोलतीये हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आज आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच प्रदीप वेलणकर. नमस्कार सर. नमस्कार. आकार DG9च्या या आमच्या परिवारात तुमचं खूप मनापासून स्वागत. खरं म्हणजे खूप काही बोलायचंय, तुमच्याकडनं खूप काही अनुभव जाणून घ्यायचे. पण त्याआधी एक मी विचारणार आहे, म्हणजे तुमचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा आहे आणि 2 वर्षापूर्वीच तुम्ही वयाची 75 सुद्धा पूर्ण केली आहे. पण या सगळ्या उत्साहामागचं रहस्य काय? रहस्य म्हणजे पहिलं म्हणजे देवाची इच्छा. त्याने खूप चांगलं आरोग्य दिलंय मला, असं म्हणायला हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे ना, मला विविध गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे एक आत्ता चालू नसते तर दुसरी चालू असते, दुसरी नसते तर तिसरी चालू असते. त्यामुळे कधी मला कंटाळा येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. जसं मला आता अभिनय करण्यात इंटरेस्ट आहे, तसं काही चित्रपट बघण्यात इंटरेस्ट आहे काही, किंवा समजा ते नसलं चालू आता तर क्रिकेट मॅच बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याचं मला खूप माहिती आहे, खूप वर्षापासूनची माहिती आहे. त्यामुळे काही काही एक्सपर्ट लोक मला कधी कधी काही काही गोष्टी विचारतात सुद्धा. ते नसेल तर टेनिसचे मॅचेस चालू असतात. तेही नसेल तर मला जुन्या चित्रपट गीतांची अत्यंत आवड आहे. त्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा मी काही कार्यक्रम सादर करतो, वेगवेगळ्या शीर्षकाखाली सादर करतो. म्हणजे मी एखादा विषय ठरवतो, त्या विषयावरती गाणी निवडतो, त्या गाण्यांचं म्हणजे काय म्हणायचं त्याला की निवेदन मी लिहितो आणि बोलतो, सादर करतो. म्हणजे निवेदन सहसा हिंदीमध्येच आहे, अशासाठी की हिंदीमध्ये मला आणखीन खूप जास्त ऑडियन्स मिळतो. बरोबर. त्यामुळे तो अर्थात मराठीत सुद्धा आहेत माझे काही कार्यक्रम, नाही असं नाही, पण तरी सुद्धा हे एवढे 4-5 विषय मला पुरतात. आणि ते अगदीच नसेल तेही तर घर आहे. त्यामुळे घरामध्ये मुली आहेत, नातवंड आहेत आता. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे सगळं. मला कधी, जसं तुम्हाला म्हटलं तसं, मला कधीही कंटाळा येत नाही. कदाचित त्याचे हे रहस्य असेल. खरंच आहे, अगदी खरंय. कारण हे आजकालच्या आमच्या पिढीत खूप कमी असतं आणि मला वाटतं ते खूप गरजेचं आहे. आणि तुमचा खेळ असेल किंवा तुम्हाला जी गाण्यांची आवड आहे, मला वाटतं ते एक कारण असेल इथे की तुम्ही खूप आनंदी असता, सकारात्मक असता. म्हणजे आपण म्हणतो ना, एक पॉझिटिव्ह ऑरा आपल्याला जाणवतो, तसं तुमच्या बाबतीत आहे. आता मेन विषय म्हणजे अभिनय. तर अभिनयाचा प्रवास हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तर तुमची सुरुवात कशी झाली किंवा अभिनयाची ओळख कशी झाली? ऍक्च्युली मला असं वाटतं की अगदी लहानपणापासून मला आवड असावी आतल्या आत कुठेतरी. पण त्याला शाळेमध्ये असताना किंवा त्या वयाचं असताना मला कधी रंगमंचावर जावंसं वाटलं नाही, किंवा मी इव्हन वर्गाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा कधी मी 2 वाक्य बोललो नाही. पण तरीही अभिनयाची आवड कुठेतरी आतमध्ये असली पाहिजे. कारण मी आमचे भावंड जेव्हा असायचो, मी आणि 3 बहिणी आहेत मला धाकट्या. आम्ही कधीतरी बसलेलो असताना मी नकला करायचो काहीतरी, कसे हे करतात, कसे बोलतात, आणि त्या मनमुराद दाद द्यायच्या त्याला. तेव्हा कुठेतरी आतमध्ये असलं पाहिजे. तरीही आपण म्हणतो की ते योग्य ठिकाणी आल्याशिवाय त्याला काही तसा हे नसतो, म्हणजे काही त्याला अर्थ नसतो. कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा मी कॉलेजच्या म्हणजे काय म्हणायचं त्याला की वार्षिकोत्सव, हे एकमेव त्याचं हे होतं की वार्षिकोत्सवात नाटकात काम करणे, आणि त्याची तयारी जवळजवळ बरेच महिने चालू असते.
तेव्हा मी खूप हे म्हणजे स्वतः मी क्रिकेट खेळायचो. कॉलेजसाठी पण खेळायचो. अच्छा. कॉलेजसाठी मी 3 वर्ष इंटर कॉलेजिएट खेळलो आणि 1 वर्ष मी कॅप्टन पण होतो. मी उत्तम मध्यमगती गोलंदाजी करायचो आणि ओपनिंग करायचो बॉलिंगचं. वा. माझं लक्ष सगळं हां. आपलं क्रिकेटवर. खेळाकडे होतं. हां. मला असंच विचारलं मराठी मित्रमंडळाचं जास्त हं. काही हे असतं. त्याचा जो सेक्रेटरी असतो त्याचं ते काम असतं की वर्षभर ती ऍक्टिव्हिटी चालू राहिली पाहिजे. त्याने मला सहज विचारलं असं की तू नाटकात काम करशील का? मी काहीही विचार नाही केला. हो म्हटलं आणि हो म्हणालो आणि मी खेळायला गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती वेळ होती ती मी पाळली नाही कारण मी खेळत मला लक्षातच नव्हतं गेलो. तो आला आणि नंतर मला तरी जे तासलं, "तू काय माझं हे केलं, अमुक केलं, तमुक केलं." मी त्याला सांगितलं, "नाही, नाही, मला नाही जमणार." हं. नेक्स्ट इयर पण हेच रिपीट झालं आणि त्यावेळेला म्हणाला, "तू आला नाहीस तर बघ." मी घरी गेलो आणि आईला म्हटलं, की "असं मला नाटकात काम करायला विचारत आहेत." ती म्हणाली, "कर की मग, त्यात काय एवढं?" मग मी असा विचार केला, की मी जरी कितीही म्हटलं, की मला नाटकात काम करायचंय, तरी त्यांना पण वाटलं पाहिजे ना, की ह्याला काम द्यावं. हं. त्याला विश्वास तर वाटला पाहिजे, की हा करेल म्हणून. तर माझ्याकडे बघून आणि काही त्याचे काय टेस्ट असतील, त्या बघून त्याला वाटलं, की हा नाही करू शकत. मग तेच नाही म्हणतील मला. इतकं साधं गणित मी मांडलं आणि गेलो. त्या मीटिंगला जाणं म्हणजे त्या माझ्या कलीग्ससाठी मला जाणं भाग होतं. मी बरोबर. गेलो. त्यांनी सांगितलं, "काही वाचून दाखवा." दिलं मला वाचायला. मी काही अजिबात चांगलं वाचलं नाही, कारण त्यावेळेला माझं वाचन चांगलं नव्हतं. हे मला माहिती आहे. कदाचित असं असेल, की ते जे दिग्दर्शक होते त्यांना ते खूप आवडलं. हं. ते म्हणाले, "अरे तू चांगलं वाचतोस की, कर." मग माझी पंचाईत झाली सुरू आणि मग कॉलेजमधले मी अनुभवलेले होते शाळेतले सुद्धा, की एखादा माणूस जर कलाकार जर स्टेजवरती विसरला एखादं वाक्य किंवा काही तो जे काही हुटाहुट करतात लोकं, ते म्हटलं आपल्या वाटेला हेही यायचं दिसतंय. पण मला एक गुण माझ्या नंतर लक्षात आलं असं, की माझं पाठांतर चांगलं होतं. हं. हे मला नाटकात जेव्हा काम करायला सुरुवात केली ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं. शाळेचा अभ्यास करताना नाही लक्षात आलं माझ्या. आणि पाठांतर माझं पटकन व्हायचं आणि माझा मेंदूच रोल होता. सुरुवातीपासून मी स्टेजवरती होतो. हळू मी जरा तालमीमध्ये कम्फर्टेबल झालो अशासाठी, की तालमीला सुद्धा खूप माणसं असतात तिकडे अटेंड हो. करायला. इकडे सगळं आणि सगळे आपल्याचकडे बघत असतात. आणि कॉन्शियस व्हायला खूप कारणं असतात. हळू मला ते कॉन्शियसनेस गेला माझा तो. हं. मला नंतर लक्षात आलं, की कितीही माणसं असली, कितीही माझ्याकडे बघत असली, तरी मी करू शकतो हे लक्षात आलं माझ्या. पण शेवटी प्रयोग महत्वाचा. तिकडे जर काही झालं ऐन वेळेला हुटाहुट केलं तर आपले काही धडगत नाही. नशिबाने जेव्हा सुरू झालं प्रयोग, हं. पडदा उघडला मी एंट्री घेतली आणि समहाऊ दी अदर मला असं वाटलं, की हे फार कम्फर्टेबल आहे जागा ही. छान आहे जागा ही. इथे हां. वावरायला हरकत नाही आणखीन. तेव्हा मी कम्फर्टेबल झालो तिकडे मुख्य म्हणजे आणि मग मी 3 वर्ष कॉलेजच्या एकांकिकेत काम केले अँड दॅट्स ऑल. कारण कॉलेज संपल्यानंतर आमच्या वेळेला खूप काही अशा स्पर्धा नव्हत्या, हं. एकांकिका स्पर्धा किंवा असं. त्यामुळे माझं नाटकाची ॲक्टिव्हिटी थांबली होती. परत खेळ चालू होता माझा. हं. असं ते पण तेव्हा मला ओळख झाली, की हे करू शकतो मी. बरोबर आणि ते निमित्त ठरलं हो. कॉलेजचं नाटक. पण हे कधी ठरलं, की नाही यातच करियर करायचं? माझे वडील एअर इंडियामध्ये होते आणि एअर इंडियामध्ये फार मोठे नट आणि दिग्दर्शक माधव वाटवेही होते. हं. ते आमच्या शेजारच्या सोसायटीत राहायचे. तर एकदा असं जाता येता भेट झाली वडिलांची. वडील गप्पा मारत बसले होते त्यांच्याशी. आणि मला आता वाटायला लागलं, की अरे ह्याचं कधी बोलणं संपेल आपण. तर मी त्यांना विचारलं, "मी जाऊ का?" असं. ते म्हणाले, "थांब तुझी ओळख करून देतो." त्यांनी सांगितलं, "माधव वाटवे." नाव ऐकलेलं होतं, हं. पण भेटलो नव्हतो कधी. माधव वाटवे म्हणजे अरे ते असं म्हणून मी थांबलो होतो. आणि वडिलांनी आणखीन सांगितलं, की "हा पण नाटकात काम करतो हं. बरं का." ते म्हणाले, "हो का? अरे वाह! चांगलं आहे. काय अजून इच्छा आहे का तुला काम करायची?" तर इच्छा तर ऑफकोर्स होती. तर म्हणे, "मी असं का तू एक राज्य नाट्य स्पर्धेसाठी मी नाटक बसवतोय. तर तुला इच्छा असेल, तुला आवड असेल तर ये उद्यापासून माझ्याबरोबर. फक्त एकच आहे, नाटकाचं कास्टिंग सगळं झालेलं आहे. तू मला फक्त मदत करायला म्हणून ये." हं. मी विचार केला,
काहीतरी तर कारण बीकॉमची माझी ही झालेली होती परीक्षा परीक्षा आणि बाकीचं पुढचं सगळंच ठरायचं होतं की नोकरी काय किंवा काय काय. म्हणलं ठीक आहे. मी गेलो आणि मला त्याची इतकी आवड लागली. पण रंगायनमध्ये असताना मी 2 वर्ष मी फक्त बॅकस्टेज केलं. अच्छा. भूमिका नाही मी केली तेव्हा. कारण त्यावेळेला तिकडे खूप दिग्गज माणसं पण होती बरोबर. आणि त्यांना डावलून मला कोणी चान्स दिलं असं नव्हतं किंवा लोकांना फार माहिती नव्हती की हा नाटकात काम करू शकतो का वगैरे वगैरे. पण 2 वर्ष मी अ, एका दृष्टीने असं म्हणजे 2 वर्ष मी ऑब्झर्वेशन खूप केलं. ते खूप आणि हां, गरजेचं असतं. नटांचं केलं, दिग्दर्शकांचं केलं. त्यामुळे तिकडे तरी सुद्धा हा व्यवसाय असं नाही होत. नाही. हां. आणि माझ्या आई आणि वडिलांच्या दोघांचंही म्हणणं असं होतं, की "तुला काय जे काही करायचं असेल ते कर, पण नोकरी सोडू नकोस." हं. आणि त्यावेळेस खरंच नाटकाची परिस्थिती अशी नव्हती, की सगळं सोडून नाटक करताना तुला एक व्यवस्थित सुखाचा म्हणू नको, पण निदान एक सुखाचा संसार करता येईल, बरोबर. अशी परिस्थिती नव्हती. हं. आणि कित्येक लोकांचे मी पाहिलेही होते, की फारसे काही म्हणजे बरेच दिवस नसतात. 30ही दिवस चांगले नसतात, असं होतं. बरोबर. त्यामुळे मीही ठरवलं होतं, की हे करायचं तर आहेच, पण सांभाळून सगळं करायचं. बरोबर. आणि आमच्या वेळेला त्यावेळेला नाटक एके नाटकच होतं फक्त. आम्हाला इतर माध्यमं म्हणजे नव्हती. नाटकाच्या नंतर टेलिव्हिजन पण नुकताच म्हणजे तोपर्यंत आलेला नव्हता. हं. नंतर मराठी सिनेमा हा आम्हाला दूरचा होता. हिंदी सिनेमा तर विचारच करायचा भाग नव्हता. ॲड्स वगैरे हे आम्ही कधी स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. पण जे काही आम्ही रंगकर्मी होतो, ते बहुतांशी 90% लोकं नोकरी करूनच करत होते. हो. कारण नोकरीमध्ये जी एक शाश्वती होती, ती या व्यवसायात नव्हती. हं. पण मग म्हणजे हा काय म्हणायचं छंद आपला हा चालू ठेवायचा एवढं निश्चित बरोबर. होतं. तो बंद नाही नाही. करायचा. आणि तुम्ही स्वतः पण एअर इंडियात नोकरी करून हे सगळं नंतर लागलो सांभाळत मी. बरोबर. नंतर लागलो. पण मग तेव्हा तारेवरची कसरत अत्यंत, होत असेल, तर अत्यंत. ते काय अनुभव होते किंवा ते दिवस कसे होते? खरं काय झालं मला पहिलं व्यावसायिक नाटक आलं ते 17 ऑक्टोबर 71 ला. अच्छा. आणि एअर इंडियात लागलो ते 9 डिसेंबर 71 ला. म्हणजे अच्छा. माझं एकाच. व्यावसायिक हां. नाटक आधी सुरू झालं. त्यामुळे डे 1 पासून मला थोडंसं ॲडजस्टमेंट्स करायला लागत होते. हं. आणि तेव्हा कसं होतं, मी जेव्हा सुरू केलं तेव्हा सकाळचे प्रयोग पण असायचे. सकाळी 9:30 चे प्रयोग अच्छा. असायचे. दुपारचे प्रयोग असायचे, रात्रीचे प्रयोग असायचे आणि दौरे हे मोठे असायचे. हं. आता 2 दिवसात पटकन जाऊन आलं असे नसायचे. बरोबर. आम्ही 8-8, 10-10 दिवस, 12-12 दिवस पण दौरे केलेले. पण तेव्हा मी एअर इंडियामध्ये असताना माझा एकच मला फायदा होता याचा, की माझं जे सेक्शन जे होतं ते 24 तास चालणारं सेक्शन होतं. अच्छा. हं. फ्लाइट हँडलिंग सेक्शन होतं. त्यामुळे 24 तास त्याच्यामध्ये मला 8 तासच ड्युटी असायची. हं. तेव्हा मी बऱ्याच वेळेला असं केलेलं आहे, की काम करून हे करायचं. थोडंसं असेल बाकी, तर हरकत नाही. नंतर मी प्रयोग करायचो, परत यायचो. हं. काम पूर्ण करायचो. बरं. आणि दुसरं माझं एक असं होतं, की जिथे पण आपण काम करतो, त्या कामाविषयी आपल्याला आस्था पाहिजे आणि ती माहिती पाहिजे पूर्णतः, की काय एक्झॅक्टली उद्या माझं कोणी विचारलं, की हे असं-असं, अमुक-अमुक का? तर ते मला माहिती नाही. मग त्यांना विचारा असं. हे मला अत्यंत ह्युमिलेटिंग वाटत होतं. त्यामुळे मी असाच प्रयत्न केला, ऑल थ्रू आउट केला, की जिथे मी आहे काम करतोय त्याच्यातली 100% माहिती पाहिजे आपल्याला, की या सेक्शनचं काय? माझं काय? या टेबलावरचं काम नाही. हं. या सेक्शनचं पूर्ण काय काम आहे? बरोबर. त्यामुळे मला एक फायदा असा झाला, की संबंध सेक्शनची माहिती असल्याकारणाने मी कधीच कोणाला चुकीचं उत्तर दिलं नाही. आणि जे दिलं ते इतकं कन्व्हिन्सिंग दिलं. त्यामुळे नॉलेजचा फायदा असा झाला, की मला कधी-कधी असं वाटलेलं, की अरे काय असेल तर त्यांना विचारा, म्हणजे मला हं. विचारा. तर तो मला एक फायदा झाला. त्यामुळे मी काही-काही दिवस अथॉरिटीने असंही सांगितले, "आत्ता नाही मी करणार आहे. मी आत्ता मला जरा बाहेर जायचं. मी परत संध्याकाळी येऊन करीन." तरी आता 2 दिवस पुढचे मी नाहीये, असं हां. सांगत होतो. आणि 24 तास चालू असल्या कारणाने शनिवार, रविवारी मला सुट्टी असायची. तर हं. मोस्टली मी शनिवारी कामावर जायचो. अच्छा. हॉलिडेच्या दिवशी कामावर जायचं. त्याचा एक कॉम्पेन्सेटरी ऑफ मिळायचा. बरोबर. तो 2-3 दिवस जर असे कॉम्पेन्सेटरी ऑफ घेतले आणि सॅटर्डे, संडेला तर माझा एक दौरा व्हायचा त्याच्यामध्ये. हं. बरोबर. असं मला खूप खूप वर्ष करायला लागलं. बरोबर. म्हणजे ती तारेवरची एक प्रकारची हो. कसरतच होती, पण ती तुम्ही तेव्हा पार पाडली सगळी.
आणि नाटक, चित्रपट, मालिका या सगळ्याच माध्यमांमध्ये तुमचा वावर आहे. पण प्रत्येक माध्यमाचं एक आपण म्हणतो एक मर्मस्थान असतं. तर तसं तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक माध्यमं वेगळी आहेत, पण तुम्हाला काय वाटतं त्यातलं फरक काय? प्रत्येकाचे प्लस पॉइंट्स आहेत, मायनस पॉइंट्स आहेत. तुम्ही काय करता आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की आपण जे माध्यमात आत्ता आपण काम करतो त्या माध्यमाचं ते मर्मस्थान म्हणजे प्लस पॉइंट लक्षात घेतले पाहिजे किंवा हे मायनस पॉइंट सुद्धा. जसं थिएटरचं. तर थिएटरचा प्लस पॉइंट आहे की तुम्हाला डायरेक्ट रिस्पॉन्स मिळतो. बरोबर. लोक त्याच्यावरती भयंकर हे होतात की खुश असतात की डायरेक्ट मिळाला मला हे वगैरे वगैरे वगैरे. आपली भूमिका आवडते हे इमिजिएटली लगेचच कळतं. बरोबर. पण त्याचा थोडासा मायनस पॉइंट असा विचार केला तर शेवटच्या लाईनीमधल्या प्रेक्षकाला माझ्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन कदाचित नीट दिसत नसेल. होऊ शकतं असं. किंवा आणखीन एक होऊ शकतं की मी समजा फंबल झालो आणि होतं माणूस आहे तर कित्येक तुम्हाला उदाहरणं मिळतील अशी फंबल होतो माणूस. तर फंबल झाल्यानंतर बऱ्याचशा वेळेला माणसाचा कॉन्फिडन्स कमी होतो. मग त्याने पुढचं हळूहळू ते जरा तर ते न होता ते आपलं स्ट्रॉंगली धरून ठेवलं पाहिजे. कुठे आपल्याला काय फंबल व्हायचे चान्सेस आहेत किंवा हे भान ठेवून जर आपण काम केलं तर ते त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स लक्षात ठेवून त्याच्यावरती काम करून मग नाटक करायचं. जसं आमच्या वाट्याला टेलिव्हिजन हा नंतर आला. 72-73 साली तो 72ला सुरू झाला. पण लगेच काही त्याचं असे मालिका सुरू झाल्या नाही. ते हळूहळू सगळं होत होतं. त्यामुळे पहिल्यांदा मी या टेलिव्हिजनवर काम केलं तेव्हा मलाही काही माहिती नव्हतं की कॅमेरा म्हणजे काय आहे, कसं काय, आपण काय करायचं. तेव्हा त्यावेळेला 3 कॅमेरा सेटअप असायचं. म्हणजे काय? आणि इथून आता पुढे कसं काय करायचं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि काही अंशी त्या टेक्निशियन्सना सुद्धा ते त्याच्या माध्यमावरती पकड नव्हती. ते पण शिकत होते. बरोबर. त्यामुळे सगळ्यांचं सायमल्टेनियसली शिकणं चालू होतं असं म्हणायला हरकत नाही. तर त्याचा प्लस पॉइंट काय होता? त्याच्यावर मग क्लोजअप आहे. आणखीन एक प्लस पॉइंट दूरदर्शनचा असा होता की एका वेळेला जवळजवळ लाखभर लोक तरी बघत असतील. बरोबर. सह्याद्री हा चॅनल गावागावात होता. त्यामुळे तेव्हा सह्याद्री नव्हतं. तेव्हा तर दूरदर्शनच होतं. तर गावागावात असल्याकडे ते तुम्ही जे काही करता ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचायचं. आता नाटकाचं नेमकं हे होतं की नाटकाला समजा मी अत्यंत सुंदर छान काम केलं, परफेक्ट काम केलं तर त्या नाटकाला समजा 100च लोक असतील तर ते फक्त 100 लोकांच्या पर्यंत पोहोचतं. लिमिटेड ऑडियन्स. लिमिटेड. हा जो वेगवेगळा हे आहे काय म्हणायचं फरक आहे याच्यावरले त्या प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट्स आणि वीक पॉइंट्स हे सगळे लक्षात घेऊन आपण काम केलं ना तर करू शकतो आपण. तुम्हाला कोणतं माध्यम जास्त आवडतं? मला सगळी माध्यमं आवडतात. मला याचं कारण असं आहे की मला पहिल्यांदा मला काम करायला आवडतं. कुठलीही भूमिका करायला मला आवडते. माध्यम कुठलंही असेल तरी चालेल. पण त्या माध्यमाचं भान ठेवून मी काम करतो. तुम्ही हिंदीत पण काम केलंय म्हणजे सिंघम मधनं सुद्धा आम्ही तुम्हाला पाहिलंय. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कायम असं म्हटलं जातं की फरक आहे. तर तो फरक नेमका काय वाटतो? मुख्य फरक म्हणजे बजेट. हा एक खूप मोठा फरक आहे. आणि इट मॅटर्स. बजेट हा म्हणजे कोणालाही असं त्याचा म्हणता येत नाही. खरंय. त्यामुळे तुम्ही प्रत्येक टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्यांच्यासाठी सुद्धा बजेट हा खूप मोठा एक अडसर असतो मराठीच्या बाबतीमध्ये. आणि तो जर अडसर हे सोडला तर बाकीचं एक थोडंसं असं की हिंदीमध्ये सगळे अत्यंत प्रोफेशनल असतात. त्यांचं आपलं म्हणजे असे काय म्हणायचं झालं की जसं मी मराठीमध्ये मी जेव्हा जातो काम करायला तिकडे तर इतक्या लोकांचा कित्येक लोकांचा मी काका असतो, कित्येक लोकांचा आता मी आजोबाच्या ह्याच्यामध्ये आहे. पण कित्येक लोकांचं म्हणजे नाती निर्माण होतात. एक सहृदयता मराठी याच्यामध्ये आहे. मी आज फॅमिली म्हणून असतो. आज मला कुठेही गेलं तरी मला लोक हे प्रदीप इकडे असं नाही म्हणत किंवा प्रदीपजी आई आहे वगैरे असंही नाही म्हणत. मला तेही नको व्हायचं. पण काका बरं झालं तुम्ही किती दिवसांनी भेटलो आपण असं म्हटलं की एक ते नातं असतं खरोखर आहे. मी तुम्हाला सांगतो 1972-73 साली मी जी कामं केली त्यांच्या कलाकारांबरोबर माझे आजही संबंध आहेत आणि घरगुती संबंध आहेत, चांगले संबंध आहेत कारण हे तेव्हाच झालेले होते. आज मी हिंदी याच्यामध्ये
एक 7-8 सिनेमा केले हिंदी. मालिका नाही केल्या. एक मालिका केली, पण ते सगळे मराठीच लोक होते. कुछ खोया कुछ पाया म्हणून हां. केली होती. पण त्याच्यामध्ये माझे दोस्त असे म्हणाल, तर तसं कोणी नाही. बरोबर. ते एक प्रोफेशनल पण रिलेशन. अत्यंत चांगले म्हणजे चांगली वागणूक, उत्तम वागणूक. कोणाला असं वाटेल की यांची खूप दोस्ती आहे, छान आहे. पण ते घनिष्ठ संबंध कधी हिंदीत माझे नाही झाले. प्रत्येकाचे होतही असतील. पण माझ्या दृष्टीने असं वाटलं की तिकडे ते जी सहृदयतापणा किंवा पण एक आहे, तुम्हाला तोंडावरती इतका रिस्पेक्ट देतील. कदाचित तुमची पाठ गेल्यावर ते विसरूनही जातील तुम्हाला हां. असं. पण ते आहेत. पण एकच याला अपवाद आहे. आणि मला हे आश्चर्य वाटलं होतं की असं कसं झालं मला माहिती नाही. मी रिस्क नावाची सिनेमा केला होता. हिंदी होता. पोलीस कमिशनरच होतो मी. आणि विनोद खन्ना होता. अच्छा. त्याच्यामध्ये तो स्मगलर होता. पहिल्या शूटिंगच्या आमच्या दिवशी त्याची माझी आम्हाला असं झालं की इंटरनॅशनल एअरपोर्टवरती शूटिंग होतं आणि प्रचंड पाऊस होता. त्यामुळे 2-2.5 तास आम्ही त्या याच्यामध्ये आम्ही दोघंच फक्त बसलेलो होतो. त्यामुळे आमच्या खूप गप्पा झाल्या. आणि लक्षात आलं की हा माणूस जरी खासदार आहे, हिरो आहे, तरी तो माणूस म्हणून मित्र आणि माझ्याशी खूप चांगला बोलत होतो अत्यंत. म्हणजे इनफॅक्ट काय झालं त्या ग्राउंड्समध्ये असल्या कारणाने बरेचसे पोलीसवाले किंवा बरेचसे कस्टमवाले माझ्याकडे यायचे. त्यांना माझ्याकडे अप्रोच होतात. विनोद खन्नाकडे जाण्याकरता अप्रोच नव्हता. माझ्याकडे यायचे. उगाचच काहीतरी माझं हे नीट करा, हे नीट करा असं करत होते. ते विनोद खन्नांनी बघितलं होतं. तो म्हणे, "यू सीम टू बी क्वाईट पॉप्युलर हिअर." तो म्हटलं, "नाही, ऐसी बात नाही आहे. माझी मराठीत एक मालिका चालली आहे. ते लोक ओळखतात तिकडे." नाही, आय सी देम वॉचिंग यू अँड एव्हरीथिंग. तो म्हणाला त्याच्यानंतर 2-2.5 तास एवढ्या गप्पा झाल्या की मी त्याला त्याची जन्मतारीख विचारली, त्याने माझी विचारली. मी त्याला विचारलं, "व्हॉट प्रॉम्प्टेड यू टू जॉइन पॉलिटिक्स?" हे त्यांनी सांगितलं. वगैरे खूप गप्पा झाल्या आणि त्या दिवशीपासून त्याची माझी खूप चांगली गट्टी झाली. आणि सेटवरती मी गेल्यावरती सुद्धा मी एक पाळलं होतं की तो मोठा आहे माणूस काय झालं तरी. माझ्या वयाने मोठा होता. पण आपण दोघंच त्याच्यात घुसायचं नाही त्याच्यामध्ये असं. तो तिकडे असायला कुठे तिकडे मला हात करायचा. "प्रदीप" असं केलं की मग मी त्याशी बोलायला जाईल. आणि अगदी तो एकदा त्याला वाढदिवसाला मी फोन केला त्याला. त्याने उचलला वगैरे. "अरे तेरा भी बर्थडे इसी महीने में है ना?" म्हटलं, "हाँ, मेरा 15th को है." "अच्छा, अच्छा, 15 को फोन करता हूँ फिर." म्हटलं तो म्हटला, "आप कहाँ हो अभी?" तो म्हटला, "मैं दुबई में हूँ." ही माणसं मुंबईत सुद्धा फोन उचलत नाहीत एकमेकांना. त्याने दुबईत सुद्धा माझा फोन उचलला. म्हणजे त्यात खूप गिव्ह अँड टेक होता आमचा चांगला. काय त्याचं आयुष्य तसं कमी ठरलं. खरंय. आता मराठी चित्रपट आपण याविषयी बोलतोय. एक ओरड कायम असते की मराठी चित्रपट चालत नाही. म्हणजे समजा 10 आले तर त्यातले 3 चालतात, 4 बाकी चालत नाही. तर असं का होतं? म्हणजे काय कारण असेल त्यामागे? ऍक्च्युली ह्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे खरं की काय होतं ऍक्च्युली. कारण काय होतं ना नुसतंच येत नाहीत प्रेक्षक असं म्हणण्यातही काही हे नसतं. आता एक गंमत म्हणजे साधी गोष्ट हे माझा आता नवीन एक सिनेमा आला कधी ते मी सांगितलं की अरे माझा नवीन सिनेमा येतोय. मला पहिला प्रश्न लोक माझे मित्र सुद्धा विचारतात ओटीटीवर कधी येणार आहे. अरे पण म्हणे मी तुला सांगतोय की आता येणार आहे थिएटरमध्ये ते जाऊन बघा ना. तर मराठी यांची नाही बऱ्याच लोकांचा आता भावनाच झाली अशी की ओटीटीवर कधी येणार ओटीटीवर मग बघू मग बघू असं. तर मला ही मानसिकताच थोडीशी अशी व्हायला पाहिजे की नाही मी चित्रपटगृहात जाऊन बघेन. बरं हे फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे तरच त्याचं नुसतं माझे मित्रमंडळ किंवा कोणाचं आणखीन जे इंटरेस्टेड आहेत त्या लोकांचं पण सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे की हे हा सिनेमा जाऊन आपण बघितला पाहिजे. ही मानसिकता बदलण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते मला एक्झॅक्टली अजून त्याचं आकलन झालेलं नाही की काय करावं. कदाचित मोबाईलमध्ये आल्यामुळे ते असं होत असेल. हेही असेल आणि आता जसं आहे की मराठी थिएटर मिळत नाहीत म्हणतात अमुक म्हणतात. मी प्रोडक्शन किंवा निर्माता नसल्या कारणाने मला त्याची एक्झॅक्टली कल्पनाही नाहीये. की हे काय होतंय का होतंय हे मला माहिती नाहीये खरं म्हणजे. ऍक्च्युली माझा संबंध फक्त पिक्चरचं मला सगळं काम झालं डबिंग झालं ते लागलं तिथपर्यंत माझं काम हे होतं. पुढे काय होतं याची मला सखोल माहिती नाही. पण ती जर जे कन्सर्न लोक असतात ना ज्यांना तेच हे असतं की आपल्याकडे माणसांनी प्रेक्षकांनी यावं
ह्याच्यासाठी काय काय करता येईल. मी नट म्हणून मी एवढंच करू शकतो की माझ्या यांना सांगतो की तुम्ही इथं नका बघू, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. एवढंच मी खरंय. करू शकतो. पण हे जे काय आहे ना, ही मानसिकता जी आहे की प्रत्येक मराठी प्रत्येक नाही म्हटलं तरी बहुतांशी मराठी प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की नाही, आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला पाहिजे. बरोबर. नाटकाला जातो की नाही आपण? नाटकं चालतात की नाही? खरंय. मग सिनेमाचं काय एवढं हे होतं मला कळत नाही. असं की नाही जात माणसं थिएटरमध्ये. काय मला बरोबर. कळत नाही. आणि खेचून तर आपण आणू शकत हो नाही. ना. त्यामुळे ती मानसिकताच बदलणं आणि खरंच गरजेचं कधी-कधी आहे. असं वाटलं असतं तर एखादा मराठी पिक्चर एवढा काही धंदा करतो तर वाटतं की अरे काय एक्झॅक्टली याच्यामध्ये होतं. हं. तर त्याचंही आकलन मला नीटसं होत नाही. खरंय. त्यामुळे हे ना एक काही एक्सपर्ट्स लोकांनी एकत्र येऊन काहीतरी विचार करायची, वेगळा बरोबर. विचार करायची गरज आहे असं आणि वाटतं. कधी-कधी असं होतं की जो चित्रपट चालेल तो चालत नाही आणि वेगळाच चित्रपटही चालतो. म्हणजे हे एक वेगळं हो. गणित आहे. मग खरंय. एक बेसिकली चित्रपट हे क्षेत्रच असं आहे की तुमचं इनपुट आणि आउटपुट हे मॅच होईलच असं नसतं. खरंय. म्हणजे कधी-कधी असं काही-काही प्रोड्यूसर होणारे जे लोक असतात त्यांना असं वाटतं की अच्छा मैं इतना इसमें डालेगा तो मेरे को वापस कितना मिलेगा. हां. तर त्याच्यामध्ये कधीतरी जे चित्रपट व्यवसायाशी कन्सर्न आहेत ते निर्माते असतात त्यांना माहिती असतं की मी 1 करोड जरी घातले कदाचित मला 0 पैसे येतील. हं. बरोबर. काही लोकांना असं की मी 1 करोड घातलेलं मला निदान 1.5 करोड तरी मिळाले मिळालंच पाहिजे तर मी पाहिजे. घालतो. हां. तर हे गणित नेहमीच असं प्रमाण असू शकतं. बरोबर. तर त्यामुळे हे जे आहे ना, की म्हणजे त्याचं काय उत्तर आहे मला माहिती नाही. खरंच. आणि अभ्यासच करणं त्यावर हो ना, गरजेचं आहे. हो ना. खरंय. आता मालिका या विषयाकडे येते. हल्ली आपण बघतो की मालिका बऱ्याच प्रमाणात ट्रोल होतात. म्हणजे आता तुमचीच मालिका असेल या गोजीरवाण्या घरात. आज मराठी इंडस्ट्रीला अनेक कलाकार या मालिकेने दिलेत किंवा हम बने तुम बने. सगळा प्रेक्षक म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कनेक्ट होत होते. पण हल्ली जर मालिकांचे विषय पाहिले तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा व्हिलन हायलाइट होतो. त्यामुळे त्या मालिका बघाव्या की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. तर या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कथानक कुठे चुकतंय का काय नेमकं? अ, ह्याच्यात 2 गोष्टी सांगतो. एक मला पहिल्यांदा मी जेव्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली, तेव्हा गोष्ट ओरिएंटेड स्क्रिप्ट असायचं. हं. ही गोष्ट म्हणून ते पाहिलं जातं. गोष्ट म्हणून ते लोकांना आवडायचं. पण पूर्वीच्या 13 भागाच्या मालिका सुद्धा खूप सक्सेसफुल झालेल्या. खरंय. त्याला एक गोष्ट होती, डेफिनेटली होती. नंतर जेव्हा प्रायोजित मालिका सुरू झाल्या, त्याच्यानंतर चॅनल्सचे वेगवेगळे हे आले. त्यांचंही ट्रान्झिशन एवढं झालं, की डेली मालिका सुरू झाल्यापासून तुमची पण डेली मालिका सुरू आहे, माझी पण डेली हं. मालिका सुरू आहे. मला तर हे करायचंय, माझं चॅनल बघावं म्हणून काय-काय जे करतात ते एक्सपर्ट नेमतात त्याच्यासाठी. एक्सपर्ट नेमतात. पण आता मला असं वाटतं, की एखादी मालिका जर एखादा त्या एक्सपर्टने सांगितलं, की हे असं-असं करा आणि ते नाही झालं, तर त्याला कोणी विचारतं का मला माहिती नाही, की "अरे हं. तू म्हटलं ते चुकलं." आता काय होतंय, आताची परिस्थिती माझी अशी आहे, की म्हणजे मला मी अशा भूमिका खूप केल्या मी मालिकाही खूप केल्या हं. अशा की त्यांचा अं, अनेक वर्षानुवर्षे त्या पाहिल्या गेलेल्या आहेत. बरोबर. त्याचा एक डेफिनेट काहीतरी प्रवाह होता त्या सगळ्याचा. आता मला तोच सापडत नाही कुठे. दररोज त्याचं स्क्रिप्ट का आदल्या दिवशीपर्यंत तयार होत नाही आणि हं. तेवढ्याच वेळात तयार होऊन तेवढ्याच वेळात शूटिंग करून गायिकेने अशी परिस्थिती का येते? खरं म्हणजे मला असं वाटतं, की ही जी चित्रपट किंवा हे जे आहे ही प्रोसेस आहे ना, हे अशा ठराविक ह्याच्यात नाही होत. हं. ते शांत डोक्याने अमुक केलं तर होतं. तुम्ही स्क्रिप्टच आधी फायनल करत नसा. बरोबर. ते तुम्हाला रात्री 11 वाजताच जर फायनल स्क्रिप्ट मिळत असेल, मग तुम्ही कलाकाराला 12 वाजता सांगता, की तुमचं सकाळी 7 वाजता टायमिंग आहे. हे असंच जर चालू असेल, तर त्याच्यामध्ये काही गंमतच नाही राहिलेली. नो, नॉट ॲट ऑल. आणि दुसरं असं, की ही कोणी पद्धत आणली आहे मला माहिती नाही. प्रत्येक घरामध्ये आता दिसतं असं सगळ्या मालिका जर तुम्ही प्रत्येक चॅनलवरची मालिका बघितल्यात ना, म्हणजे प्रायोजित मालिका ज्या हं, चालू हं. आहेत त्या बघितल्या तर प्रत्येक घरात एक व्यक्ती अशी असते, की सतत ती कोणीतरी चोरून ऐकत असते. कोण असतं आपल्या घरामध्ये असं? हं. आपल्या घरामध्ये इतकं मोकळं वातावरण असतं. खरंच. कोण चोरून ऐकतं आणि कोण कोणाला जाऊन काहीतरी सांगतं आणि मारेमारे लावतं. असं कोण आहे? असं कुठे आहे? हे कुठल्या एक्सपर्टने आणलंय, की हे असं करा? म्हणजे आणि वास्तवाशी काही कोण असं हे संबंधच नाही. प्रत्येक घरामध्ये
घरातच विलन आहे. अरे कुठे असं कुटुंब आपल्याकडे? आपल्या कुटुंबात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. खरंच आहे. आपल्याकडे साहित्यात अनेक चांगल्या गोष्टी त्यांचं न करता हे काहीतरी बोलतच होतं. पण आता आणखीन एक मला वाटतं की सण गणपती हा प्रत्येक मालिकेत गणपती असतो. पण गणपती साधा नसतो. त्याच्यातही काहीतरी विलन काहीतरी करतच असतो. मग आता आपल्याकडे इतके सण आहेत की 12 महिन्यामध्ये 12 सण असू शकतात. मग तुम्ही सण दाखवण्यामध्ये मालिका घालवणार की त्या मालिकेला काही कथा आहे? आहे की नाही? खरंय. तो विचार नाही करत कोणी. आणि दुसरं असं हल्ली 2-4 वेळा मी पाहिलंय, मी अनुभवलेलं नाही. कारण हल्ली मी मालिका करतच नाहीये. माझ्याकडे कोणी मालिका नवीन आलेलीच नाहीये. पण असं पाहिलंय मी, एक मालिका सुरू झाली. 2 महिन्यात ती बंदही झाली. मी एक ऐकलेला म्हणजे मला माहिती आहे तो झालेला आहे, कारण ते झालेलं आहे. टेलिव्हिजनवर कळलेलं आहे. एका मालिकेचा नायक, तो मालिका सुरू झाली तेव्हा तो नायक म्हणून इंट्रोड्यूस झालेला होता. काहीतरी झालं 2-3 महिन्यामध्ये. तर 3 महिन्यात तो नायकाला 2 महिन्यात त्या नायकाला मारूनच टाकलं होतं. आणि पुढे काय गोष्ट नेली, कशी गोष्ट नेली त्यांची त्याला माहिती. तर नायकाची सुद्धा अशी परिस्थिती असेल. मग कशावरती विश्वास ठेवायचा? आणि हे मला न पटणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट अप्रूव्ह करणं, एखादे त्याचं काय हे असेल, प्रवाह असेल, तर अप्रूव्ह करण्यानंतर तुम्ही त्याला पण थोडंसं काहीतरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तो पण दिग्दर्शक आहे, तो पण लेखक आहे, तो पण नट आहे, त्याला पण करायला काहीतरी द्यायला पाहिजे की नको? तुम्ही जर तुमच्यापर्यंत नाही आता असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, ना त्या दिग्दर्शकाच्या क्रिएटिव्हिटीला काही चान्स मिळत, ना लेखकाच्या मिळत. ही अशी परिस्थिती आजची आहे असं मला वाटतं. असं हे माझं मत आहे. नाही, आणि ते खरं आहे. आणि आज अजून असं झालंय की अनेक जे तरुण मुलं आहेत त्यांना या क्षेत्रात यायचंय, कारण ग्लॅमर दिसतं. पण आता तुम्ही जसं म्हणालेत की एखादी मालिका 2 महिन्यात बंद होते, परत त्या कलाकारांना दुसरी मालिका मिळेलच असं नसतं. तर अशा वेळी तरुणांना तुम्ही काय कानमंत्र द्याल या क्षेत्रात येताना? नाही, मला अशा ह्या कन्फ्युज्ड ह्याच्यामध्ये त्यांना काही मालिकेविषयी कानमंत्र देण्याचं काही हे नाही. पण मला नट म्हणून जर व्हायचं असेल तर मी काहीतरी सांगू शकतो. मला मालिकेत काम करायचंय आणि ती 2 महिन्यात मालिका बंद पडली, त्याच्यासाठी मी काय मंत्र देऊ शकत नाही. पण ते ग्लॅमर बघून येतात त्यामुळे. पण ते तर प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं असं. पण आता ग्लॅमर बघून एखादा नट आला, त्याला घेतलं आणि तो मालिकेत 2 महिन्यात बंद पडली, तर कानमंत्र कोणाचाच उपयोगी पडत नाही. पण त्याला नट व्हायचंय का? तर त्याच्यासाठी कानमंत्र असू शकतो. मला कित्येक लोक इव्हन आउट ऑफ मुंबई राहणारे जे लोक आहेत ते मला म्हणते की सर आमचं नाव सुचवा ना तुमच्या ह्याच्यात. तर म्हणजे तू आतापर्यंत काय केलंयस, काय केलं? नाही, असं काही नाही केलं मी, आता करायचं म्हणतो ह्याच्यामध्ये. असा आणखीन एक वर्ग आहे जो मध्यंतरी खूप होता, आता कमी येतो. बऱ्याच लोकांनी VRS घेतली होती. मग मला सांगायचं अरे आता मी मोकळा आहे, आता VRS करतो, आता मी उद्यापासून हे करणार. असं का? एक गृहिणींचं पण असं असायचं, आता माझी जबाबदारी सगळ्या संपलेल्या, आता मी करू शकते, मला काही असेल तर बघा. हे असं नाही होत ना. मुळात तुम्ही नट आहात की नाही, मुळात तुम्ही किंवा त्याच्याशी कनेक्टेड काही तुमची ऍक्टिव्हिटी आहे की नाही हे बघायला पाहिजे ना. तर उद्या उठून मी सांगू का अरे मला आता जरा वेळ आहे, 2-3 महिने वेळ आहे, तर मी उद्यापासून विमान उडवायला लागतो. चालतं का? नाही. विमान उडवायला लागतो, मी सतार वाजवायला घेतो, येतं का? नाही येत. त्याच्यासाठी काहीतरी प्रशिक्षण आहे. खरं. त्याच्यासाठी काही प्रशिक्षणासाठी क्वालिफाय होण्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. त्या हे करून मी प्रशिक्षण शिकवून त्याचं काहीतरी त्याला काय वर्किंग एक्सपिरियन्स असतो तो घ्यायला लागतो ना. पायलटला काहीतरी अमुक एक आवर्स कंप्लीट केल्याशिवाय त्याला येता येत नाही, फ्लाईट घेता येत नाही. तो जर महिनाभर सुट्टीवरती असेल तर त्याला परत याच्यामध्ये तो अभ्यास करावा लागतो. अभिनयात मात्र करतात लोक. उद्यापासून मी काय नाही नव्हतं, उद्यापासून आलो केला. तिकडे लोकांना गरज वाटत नाही की मला याचं काही प्रशिक्षण घ्यावं. मी तर म्हटलं प्रशिक्षण घेतल्यावर जर तुम्ही आलात तर तुम्ही जास्त काळ टिकाल ना. तर आज तुम्हाला आला, मालिकेत काम केलं, 1-2 ठिकाणी दिसलो, 4थ्या दिवशी मी गेलो तिकडनं आणि मग मी 10 वर्ष नाही आलो, तर काय तुम्हाला असं हवंय का?
तर तुम्हाला काहीतरी प्रशिक्षण घेऊन थोडस काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, एक हे शब्द आहे त्याला, काही कार्य मी आपण हे करतो ना, म्हणजे तयारी प्रोबेशन प्रोबेशन पिरियड असतो. पिरियड. तर प्रोबेशन पिरियड सारखं एक मी 2 वर्ष काढली, त्याविषयी शिकलो बाबा काहीतरी. आता मी करू शकतो. हां, मग तुला तुझ्या ह्याच्यावरती जर काही मिळालं तर तू अभिनयात सुद्धा तू काही एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकतोस. हे करायला तयारी पाहिजे. आणखीन मी एक मुद्दा असा बघितलाय, की अभिनय क्षेत्रामध्ये कोणालाही गुरु नसतो. तुम्ही आता संगीत शिकायला घ्या, तुम्हाला पहिल्यांदा गुरु हे करावा बरोबर. लागतो. काहीही शिकायला घ्या, ड्रॉइंग करायला तुम्हाला गुरु करावा लागतो. अभिनयात तुम्हाला गुरु, मी उद्या कॅमेऱ्यासमोर जाऊन उभं सुरू केलं तर कोण मला अडवतंय? रियाज कोण करतंय? माझा आवाज चांगला वापरला जातोय की नाही, मी स्टेजवरती उभं राहून शेवटपर्यंत जातोय की नाही. आता तरी इथे माईक असतो. खरंय. त्यामुळे हल्ली हेही मी उलटही पाहिलंय, की याच्यामध्ये मालिकांमध्ये लोक काय बोलतात तेच कळत नाही. इतके तोंडात बोलतात ते. शेवटी मी काय बोलतो हे प्रेक्षकांना कळायला नको. इथे माईक आहे का कुठे माईक आहे ते आणखी. खरंय. समोर माईक आहे तर शेवटी प्रेक्षकाला कळायला पाहिजे. इथे माईक आहे तरी जो टीव्हीवरचा प्रेक्षक आहे त्याला कळायला पाहिजे मी काय. हल्ली कित्येक तरी OTT मालिकांमध्ये सुद्धा लोक काय बोलतात ते कळत नाही. पण मग काय आहे त्याचं. इतकं नॅचरल की काही वाक्य नाही ऐकू गेली तरी चालतील, असं त्यांचा समज असायला पाहिजे. काळानुसार सगळंच बदलत चाललंय असं हे झालंय. मी एक प्रश्न विचारेल. सर, तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्हाला क्रिकेटची आवड होती. म्हणजे कॉलेज काळात तुमचं सगळं लक्ष क्रिकेटवर होतं अभिनयापेक्षा. तुम्हाला गाण्याची आवड होती. आज जर तुम्ही या अभिनय क्षेत्रात नसतात तर तुम्ही क्रिकेट क्षेत्रात पुढे काही केलं असतं का? इथपर्यंत केलं असतं असं मला नाही वाटत. म्हणजे मी जेव्हा इंटर कॉलेजात खेळत होतो, 3 वर्ष खेळलो, तेव्हा माझे कॉन्टेम्पररीज होते सुनील गावस्कर, वेंगसरकर वगैरे. त्यांच्या इतकं मी चांगलं नक्की खेळत नव्हतो. त्यामुळे त्यांच्या इथपर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण होतं. म्हणजे ते खेळतो म्हटलं, मी खरंच बरा खेळायचो, नाही असं नाही. पण तो स्तरच वेगळा होता. त्या स्तरापर्यंत मी नव्हतो चांगला खेळत. त्यामुळे क्रिकेटरच झालो असतो असंही काही हे नाही. संगीताची ऐकण्याची आवड आहे मला. त्यामुळे ऐकतो तर मी अजूनही. त्यामुळे त्यामुळे एक्झॅक्टली काय झाला असतो हे मला माहिती नाही आता. पण मला व्हायला आवडलं असतं अभिनयाचंच. जरी मला ते उशिरा लक्षात आलं असेल तरी मला आजही असं वाटतं. आणि कसं आणखीन एक गोष्ट आहे त्यात सांगतो. आता मी टू बी प्रिसाइज मी आता 53-54 वर्ष काम करतोय. नाटकं पहिले 71 साली माझं पहिलं नाटक आलं. कधीतरी काम करताना मला असं वाटतं, नंतर बघितलं की वाटतं अरे अजून काहीतरी बरं करता आलं असतं मला. मजा नाही घ्यायची तशी. हे मला आजही वाटतंय. मी आता परवा म्हणजे गेल्या महिन्यात मी एक वेब सिरीज मध्ये काम केलं. दुसऱ्या दिवशी मला वाटलं की काल जरा बरं नाही झालं थोडंसं हे, त्याला कल कैसे हुआ, अच्छा हुआ सर, असं नाही रिअली. तर त्यांच्या दृष्टीने ते त्यांनी ओके केलेली गोष्ट होती. पण मला असं वाटलं की आणखीन त्याची एक पायरी पुढे जाता येऊ शकते आणि हे अभिनयात होऊच शकतं. आजचं उद्या तुम्हाला जास्त म्हणजे पुढे जावं असं वाटू शकतं, जाऊ शकतं. पण हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण आजकाल मोठेपणा नाही, मला पटलेली गोष्ट आहे. मी कोणी सांगायचं म्हणून नाही, पण मला माहिती आहे मी कालच्या पेक्षा आज काम बरं करू शकतो. म्हणजे मला प्रयोगात तर मला कितीतरी वेळा जाणवलं की अरे ही मजा नाही आली. आणि ती मजा अचानक एक दिवशी सापडते आपल्याला. बरोबर. हा, हे आपण ते तेव्हा तसं नव्हतं केलं. हे आता कसं सापडले परफेक्ट. अजूनही काही सापडू शकत. ते थोडस मालिकेमध्ये किंवा सिनेमामध्ये हे होत नाही. एकदा तुम्ही केलं की छापलं, तुम्ही 200 वर्ष बघितलं तर तेच दिसतात तुम्हाला. बरोबर. आणि म्हणूनच ते नाटकाचे प्रयोग असतात की प्रत्येक प्रयोगागणिक वेगळं काहीतरी होत असतं. एक प्रश्न घेईल जाता जाता. तुमच्या दोन्ही मुली सुद्धा या क्षेत्रात आहे. इव्हन रजनीताई सुद्धा याच ह्याच्यात आहे. तर घरी कधी असं बोलणं होतं का एकमेकांच्या भूमिकांविषयी, किंवा कोणी कोणाला सांगतं का नाही अजून छान झालं असतं, किंवा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता का? बोलणं तर निश्चित होतं. मार्गदर्शन करायचा वेळ येत नाही, कारण आम्ही बरोबर काम करत असलो तर मार्गदर्शन करू शकतो. मध्यंतरी आता एक खूप चांगलं हे झालं, मग आमच्या
मधुरानी आणि अभिजित तिच्या नवऱ्यानी सिनेमा काढला होता बटरफ्लाय म्हणून. आणि तो माझ्या दुसऱ्या मुलीने म्हणजे मीरानी तो डायरेक्ट केला होता. त्याच्यात मी काम करत होतो. आणि त्याच्यामध्ये हे असं झालं, एक सीन होता काहीतरी माझ्या देखत नवरा बायकोचं भांडण होतं. मी तिकडे बघत होतो. मला कळतं की हा म्हणजे माझा मुलगाच जरा जास्त ताणतोय ते. तर मी सांगतो पुढे आता शांत राहा. आणि नंतर ती म्हणते मला विचारते की म्हणजे इतकं तर म्हणजे इतक्या वर्षात माझं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाहीये का, असं मुलगी विचारते. आणि तो आमचा दोघांचा क्लोज आणि ओएस चालू होता. तर पहिल्याने मी केला नॉर्मली. तर माझी दिग्दर्शक मुलगी होती मीरा, ती मला कडे बाबा तसं नको, मजा नाही येते, जरा थोडस थांबा, काहीतरी वेगळं हे करा, असं नका करू. मी ऐकलं तिचं की विचार केला की बरोबर ती सांगते ते बरोबर. काय मग काय तुला साधारण काय एक्सपेक्टेड आहे. तर मी परत ती सांगितलं असं असं करून बघूया एकदा, म्हणजे रिहर्सल एकदा करून बघितलं. ते म्हणत नाही अजून नाही येते. 2-3 वेळा एकदम कधीतरी म्हणाले हा बाबा हे आत्ता केलं ते बरोबर आहे. तसंच त्यांनी मधुराला जेव्हा सांगितलं आणि मधुराने एकदा सांगितलं की ह्या मधुरा हे आणि बरोबर आहे, करत राहा. आणि ऍक्च्युली तिचं हे घेताना मी मधुराच्याकडे बघत राहिलो आणि तिचं इतकं मला भिडलं इथे, ती माझं क्यूब विसरलो मी द्यायचं. म्हणतो मी तिला म्हणतो सॉरी, मला मी गुंतलो तिकडे तुझ्या ह्याच्यामध्ये. हे अप्रिसिएशन होऊ शकतं. आता मी तिला तू असं कर, फक्त एकच सांगू शकतो की तुला जे करायचंय ते मनापासून कर, तुला पटेल असं कर. तू कसं कर हे मी सांगू नाही शकत. पण माझी मीरा आहे आमची, ती दिग्दर्शक आहे बेसिकली. ती सांगू शकते काय, पण ती करून दाखवत नाही. मला हा मुद्दा जरा तुम्ही थोडस कमी करा, हा मुद्दा वाढवा थोडा, असं काहीतरी परफेक्ट सांगते ती. आणि मला तिचंच असं नाही, मी 99% दिग्दर्शकाचंच ऐकतो. अगदीच कुठे मला खटकलं असेल तर मी माझं विचारतो की असं, मी शंका विचारतो. मी त्याला काय म्हणजे ऑब्जेक्शन घेत नाही, शंका विचारतो की असं असं आहे, मला असं वाटतं काय. शेवटी त्याला जे हवं ते मी करतो. बरोबर. त्यामुळे आम्ही एकमेकांना काय म्हणायचं, मी असंच सांगू शकतो फक्त. आणि मधुरानी ऍक्टर म्हणून चांगलं नाव कमवलंय, मीराही चांगली करते. रजनी आणि मी पहिल्यापासून आहोत त्याच्यामध्ये. पण रजनी आणि मी बरोबर कामं खूप कमी केली आहेत ह्याच्यामध्ये, टेलिव्हिजन किंवा नाटकं आम्ही केली होती. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो तुमच्या बाबतीत की संपूर्ण कुटुंब हे अभिनयात रंगलंय किंवा या क्षेत्रात आहे. मला अजून एक मुलगी आहे बरं का. मला 3 मुली. हो, 3 मुली आहेत. त्या अभिनय क्षेत्रात नाहीये. ती सगळ्यात मोठी गौरी म्हणून. ती अगदी लहान असताना संध्याशाळेमध्ये माझ्यावर तिने काम केलं होतं. आणखीन 1-2 नाटकात त्यांनी केलं. नंतर व्यावसायिक नाटकात पण 1-2 केलं होतं त्यांनी. पण त्यांनी पुढे ते परसू नाही केलं. तिचं लग्न लवकर ठरलं, ती लग्न होऊन गेली. आणि आता बटरफ्लाय मध्ये एका सीन मध्ये ती आहे. त्यामुळे एका सिनेमात आम्ही 3 मुली आणि मी आहोत. पण ती काम चांगलं करत होती, तिला जाण होती. पण ती आता नाही याच्यामध्ये. बरोबर. नाही खरंच. आणि आज तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. पण एक प्रश्न विचारेल, अशी कोणती भूमिका आहे की जी तुम्हाला करायची आहे, म्हणजे एक इच्छा आहे? आहेत ना, अशा पण आहेत. पण आता मी त्या भूमिकेला शोभणार नाही असे. पण मला खूप वेळ असं वाटायचं. नाटकामध्ये असताना मला बऱ्याच वेळेला असं की सौम्य भूमिका, नंतर थोडंसं मॅच्युअर्ड भूमिका, चांगल्या माणसाच्या भूमिका अशा. तर मला कधीतरी असं वाटत होतं की निगेटिव्ह भूमिका मी करू शकतो. ते मला मोहन वाघानी मला चान्स दिला होता. रात्र उद्याची म्हणून डायल एम फॉर मर्डरवरचं ते होतं. जो नायक आहे तोच खलनायक आहे त्याचा. तर ती भूमिका म्हणजे निगेटिव्ह म्हणून मी केली. गोजीरवाण्या घरात मी अगदी तुम्ही पाहिलं होतं की शामराव परमसे म्हणजे मुलं अगदी अशी चळचळ कापायची वगैरे वगैरे. म्हणजे एखादी चांगला स्टबॉर्न माणसाची भूमिका करू शकतो. मी कमिशनर म्हणून केलेलं. पण मराठी नाटकामध्ये मला त्या काळी असं वाटत होतं की गारंबीचा बापू ही जी भूमिका आहे, तशी भूमिका आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ती भूमिका मिळाली पाहिजे. त्या वेळेला मला कोणी दिली नसती, मला माहितीये. पण आता ती करायचं माझं वय नाही राहिलं.
पण गारंब्याचा बापू ही भूमिका मी 5 लोकांची पाहिलेली आहे. अच्छा. डॉक्टर घाणेकरांची पाहिलीच आहे, हम्म. श्रीकांत मोघेची पाहिली आहे, चित्तरंजन कोरटकरांची पाहिली आहे, बाळ ढोरेची पाहिली अच्छा. आहे, बाळ अरे. पुरुषोत्तम बाळांची पाहिली आहे. हा. प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळा त्याचा कॅरेक्टरचा हायलाईट केलं होतं. खरंच. तर मीही करू शकलो असतो एक वेगळा हे, असं मला वाटतं, आज वाटतं मी करू. पण तेव्हा मला ती माझा एकूण अनुभव म्हणा बोलते कोणी दिली नसती मला. पण आज मला ती असं वाटतं की ती केली असती मी तर मजा आली असती. नाही, आणि ते कलाकाराला कायमच असं वाटत असतं की नाही, ही भूमिका मिळाली पाहिजे किंवा ती करण्याची इच्छा असते. त्याच्यातला मनस्वीपणा जो होता तो हम्म. मी अंडरलाईन करू शकलो असतो जर मला मिळाली असती ती. तर प्रत्येकाने वेगवेगळ्या त्याचे हे केले. बरोबर. आणि तुम्हाला कायमच वेगवेगळ्या भूमिकांमधनं आम्हाला रसिकांना पाहायला खूप आवडतं. आणि आमच्यासारखे जे तरुण कलाकार किंवा प्रत्येक क्षेत्रातली मुलं आहे, आज तुमच्याशी बोलून खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे खरंच खूप मनापासून थँक्यू की तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. खरं म्हणजे या मुलाखतीत आपल्याला थोडंसंच बोलायला मिळतं, पण जे काही मिळतं ते खूप छान वाटतं आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडलं असेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. रसिको, मला खात्री आहे की आजचा हा भाग सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन कलाकारासह. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.